क्वेश्चन असा आहे की हाऊ टू रिड्यूस निगेटिव्ह थॉट्स. निगेटिव्ह थॉट्सच्या मागे कोणत्या गोष्टींसाठी निगेटिव्ह थॉट्स येतात? लाईक प्रिव्हियस गोलसाठी खूप हार्डवर्क केलं पण अचीव नाही झालं, सो न्यू गोलसाठी वाटतं की निगेटिव्ह थॉट्स येतात, बट आय वॉन्ट बी एबल टू अचीव दॅट, सो तेवढे इनपुट्स नाही देऊ शकत. 10 मिनिटं दादा भगवानांचा असीम जय जयकार करा आणि दादाजींकडे शक्ती मागा. दादाजी, हा मला व्यवहार पूर्ण करायचा आहे, मला शक्ती द्या. नेगेटिव्ह थॉट्सचं कसं आहे की आपण प्रेज्युडिस होऊन जातो. एखाद्या वेळेस यश नाही मिळालं, दुसऱ्या वेळी नाही मिळालं, तिसऱ्या वेळेस नाही, हळूहळू प्रेज्युडाईज होऊन जातो. आता नाही होणार, आणि त्यावेळी संयोग तेव्हा वेगळे होते, ह्यावेळी संयोग वेगळे आहेत, पॉसिबल आहे, होईलही पॉझिटिव्ह रिझल्ट. म्हणून आपण प्रेज्युडिस नाही व्हायचं. प्रेज्युडिस तोडण्यासाठी दादा भगवानांकडे शक्ती मागा, निश्चय करा आणि भावना ठेवा की हां, पुन्हा प्रयत्न करेन, रिझल्ट चांगला येईल. नाही मिळाला रिझल्ट तर पुन्हा प्रयत्न करा 4थ्या वेळेस. काही लोक तर CA नाही का 11-12 अटेम्प्ट करतात, शेवटी पास होतात. आणि तुम्ही तर 2दाच बसल्यात 3 वेळा, त्यात काय एवढं डिस्टर्ब व्हायचं सांगा. पण बुद्धी सांगते, प्रेज्युडिस होत जातो आपण, पण बुद्धीने सांगितलं नाही तर काय होणार, नाही तर, म्हणजे तिला एखाद्या आधाराची गरज आहे. तेव्हा या दादा भगवानांचा आधार घेतात लोक, त्यामुळे मग स्थिरता येईल, तुम्ही बाहेर पडाल. समजताय का आता तुम्हाला? हो हो. सुनील आपटे. हां बोला. दादा भगवानजी, निरुमाजी आणि दीपक भाईंच्या चरणावर अनंत कोटी प्रणाम. आणि मी अनेक वर्षांपासून आपल्याला ऐकत आलोय, निरुमाजींनाही ऐकत आलोय. माझे मामा होते ते नेहमी सांगायचे निरुमाजींचे एक दिवस चांगला येईल, पण तेव्हापासून मी ऐकत आलोय. आणि जेव्हा निरुमाजींचा देहांत झाला होता तेव्हा त्याचवेळी माझे मामासुद्धा त्याच महिन्यात निधन पावले. तर तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा आपल्याला ऐकत आलोय. आता तर रिटायरमेंटच्या नंतर रोज मी जसे यांनी सांगितले की कधी चहा नाही मिळाला तर नाही मिळाला तरी दीपक भाई भेटायला हवे असले, म्हणजे 25 मिनिटामुळे पूर्ण दिवस चांगला जातो. आणि तसे नाही तरी 5-10 मिनटे उशीर झाला तरी आम्ही ठरवतो की दीपक भाईंचे ऐकायचेच, तेव्हा 6:15 पुढे आम्ही ऐकत राहतो. म्हणजे आमच्यासाठी तेवढेच असते, दीपकबाईंचा संदेश मानल्यामुळे दुःख होत नाही. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ऐकायला मिळतेच आम्हाला. आता असे झाले की सगळा परिवार त्यात जोडला गेलेला आहे ऐकण्यात, सत्संगात, आणि भक्ती वाढते, विश्वास वाढतोय. तर एका माझ्या या प्रश्नाचे उत्तर मिळाले, ध्यान आणि मौनाचा काय अर्थ आहे आपल्या फाउंडेशनच्या हिशोबाने. पण आता एक आणखी प्रश्न विचारू इच्छितोय की नातेसंबंधात शेजाऱ्यांमध्ये आजूबाजूला जे असतात फ्रिक्शन्स, तर कधीकधी असं नंतर वाटतं, दुःख वाटतं की असं बोलायला नको होतं. आणि दुसऱ्यांच्या विषयीसुद्धा एवढा आपल्याला अहंकार असतो ना, त्यामुळे खूप दुःख होतं की असे हा का बोलला. तर त्याचा सूड घेतला जाईल असे होऊ शकते, पण आमच्यासोबत नाही होत आहे. जशी जशी समज वाढतीये आणि आपल्या शिकवण्याने तर ते नक्कीच नष्ट होईल. धन्यवाद. हो, उद्या ज्ञान घ्या, नंतर प्रतिक्रमण समजून घ्या. कोणाप्रती द्वेष झाला तर प्रतिक्रमणाने धुवून टाका. त्यामुळे हळूहळू तो द्वेषभावही पूर्ण निघून जाईल आणि वैरभाव निघून जाईल कायमचा. जय सच्चिदानंद. दीपकभाई, पूज्यश्री, माझा आपल्याला एक प्रश्न आहे. चित्तावरती जे संस्कार होतात ते नष्ट झाले आहे, ते कशा प्रकारे कळू शकेल? ते चित्त बाहेर जाणारच नाही. पाणीपुरी हाऊसमध्ये जातं, भेळपुरी हाऊसमध्ये जातं, पिझ्झाकडे जातं. ती चित्ताची वृत्ती जाण्याची बंद झाली की समजायचं की मोह कमी झाला तेवढा. पैशांकडे नाही वळणार, विषयविकारांकडे नाही वळणार. कोणी अपमान केला तर पुढच्या क्षणी लक्षात येईल ते कोणाचा अपमान झाला, मी स्वतः कोण आहे, समोरचा निर्दोष दिसेल. त्यावेळी आपलं चित्त नाही धावणार त्याला दोषी बघण्याकडे, म्हणजे तेवढा हिशोब आपला सुटला, समजून घ्यायचंय. जय जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हां बोला. दीपक भाई, मी खूप सारे अनेकदा आपले प्रवचन ऐकले आहे नेहमी TV वर, आणि मी प्रश्न विचारतोय, अविनाशी सुख कुठलं आहे आणि त्याला कसे प्राप्त करू शकतो? आणि अविनाशी सुख
हे कसं प्राप्त करू शकतो? नाही, कोणते आहेत तेच मला कळत हो, नाही. सांगतो ना तुम्हाला. मिष्टान्न असं जेवण मिळतं ते विनाशी सुख आहे का परमनंट सुख आहे? विनाशी. विनाशी आहे, कारण खाण्याच्या गोष्टी टेम्पररी आहेत. पैशांचं सुख टेम्पररी आहे का परमनंट? टेम्पररी. हां, पैसे टेम्पररी, त्याचं सुखही टेम्पररी. आपण बाहेर फिरायला जातो, स्वित्झर्लंड, न्यूझीलंड, तर टेम्पररी आहे का परमनंट? तेही टेम्पररी आहे. म्हणजे डोळ्यांनी जेवढं काही दिसतं, कानाने जेवढं ऐकू येतं, सुगंध येतो, जेवण चित्त स्पर्श करत असतं, सारं टेम्पररी. कारण पंचेंद्रियसुद्धा टेम्पररी आहेत. हो. लग्न झालं असेल तर ते सुख परमनंट सुख आहे का टेम्पररी? टेम्पररी. टेम्पररी. बायको नाही आली ना इथे? मग म्हणू शकता टेम्पररी. म्हणजे आता जगात कोणती परमनंट गोष्ट आहे का? ती आपणच सांगावी. शुद्धात्मा परमनंट आहे, आत्मा. आणि त्याचं रिअलायझेशन झालं तर परमनंट हॅपीनेस सुरू होईल. त्याचं रिअलायझेशन नाही होत ना सर? ते नाही, तुमच्याकडून नाही होणार. म्हणजे इथे उद्या ज्ञानविधीमध्ये दादा भगवानांच्या कृपेने जागृती मिळेल तुम्हाला. ठीक आहे सर. नंतर त्यानंतर कितीही अपमान झाला, नुकसान झालं, आतून जागृती राहील. हे सगळं गजाननला होत आहे. मी तर शुद्धात्मा आहे, अविनाशी आहे. समज जागृती त्यानंतर सुरू होईल, ज्ञानविधीनंतर. हां सर, एक पुढचा प्रश्न खूप अर्जंट आहे. माझी मुलगी आणि जावई खूपच भांडतायत 6 वर्षापासून. प्लीज मार्गदर्शन करावे, कृपा करावी. नाही, माणूस आजारी असतो तेव्हा काय करतात? स्वतः उपचार करतात का डॉक्टरकडे जातात? डॉक्टरकडे नाही. हां, तर इथे डॉक्टरकडे घेऊन जायचं. ठीक आहे, धन्यवाद सर. मी तो प्रश्न दिलाय, मन आणि चित्त एक सोबत नाही राहत. काय नाव आहे तुमचं? दत्तात्रय जाधव. हां, मन आणि चित्त एकमेकांसोबतच असतं. नाही राहत. नाही राहत का? मग नका ठेवू, कारण दोघांचा स्वभाव सुद्धा वेगळा आहे. मनाला मन शरीराच्या बाहेर पडतच नाही आणि चित्तवृत्ती शरीराच्या बाहेरच फिरत राहतात. दोघांचं कामच वेगळं आहे. नाही, पण उद्या आत्मज्ञान घ्यायचंय. हो, त्या दोघांना फिरू द्या, तुम्ही फिरू नका. तुम्ही त्रयस्थ आहात, तेव्हा तुम्ही स्थिर होऊन बघायचं की मन काय विचार करतंय, चित्त कुठे भटकतंय, चित्त का भटकतंय, ते बघण्याचं काम तुमचं आहे. आणि तीच जागृती उद्या तुम्हाला मिळेल ज्ञानविधीमध्ये. नाही, जरी ज्ञानविधी केला आपण तर ते भरकटले तर त्यासाठी उपाय सांगावा. त्याला भटकू द्या. बघा, ज्ञानविधीच्या वेळी कोण येत आहे, कोण जात आहे. सत्संगाच्या वेळी नाही का हे लोक वरून खाली उतरतात, इकडून तिकडे जातात. पण आपलं ध्यान ऐकण्यात आणि बोलण्यातच ठेवायचं. आपल्याला कोणी बघताय का तसेल, कुठे कोण जात आहे, कोण येत आहे. बघा किती लोक फिरत आहेत. मग काय करायचं आपण? मग फिरू द्या, फिरणाऱ्यांना फिरू द्या. आपण बरोबर ऐकायचं ज्ञानविधीमधलं. आणि या मनाला चित्ताला भटकायचं असेल तर भटकू द्या. आपण त्यासाठी काहीही करायचं नाही. पण मन थोड्या वेळानंतर काय म्हणतं की माझे काम करतोय, म्हणजे मला काही समजत नाही. करू द्या. नाही, त्याला करू द्या. उद्या ज्ञानविधीत तुम्ही हे मन काय करेल, चित्त काय करेल, नाही, आपण आपलीच जागृती प्राप्त करणार आहोत, स्वतःच्या ज्ञानाची प्राप्ती. म्हणजे मन आणि चित्त आपलं काय की ऐकायचं असतं आणि उंच आवाजात बोलायचं आहे. आपोआप आतून सगळा चेंज येणार आहे दादा भगवानांच्या कृपेने. जय सच्चिदानंद. माझा प्रश्न आहे की दादा भगवानांचा असीम जय जयकार असो आणि जय सच्चिदानंदाचा अर्थ नाही मला माहीत. सच्चिदानंदाचा अर्थ काय आहे? सत, चित्त आणि आनंद, 3 शब्द आहेत. सत म्हणजे इटर्नल आणि चित्त म्हणजे ज्ञानदर्शन. अविनाशीचं ज्ञानदर्शन झालं की आनंद परमानंद होईल. आणि विनाशीचं ज्ञानदर्शन असेल त्याला असत चित्त म्हणतात. विनाशीमध्ये चित्त जातं, त्याला संसारातील सुखदुःख भोगावी लागतात. पण आत्म्यामध्ये चित्त आलं, अविनाशीचा साक्षात्कार झाला तर सच्चित्त, त्याचं परमानंद फळ मिळतं. म्हणजे भगवंताचं स्वरूप काय तर निरंतर सच्चिदानंद स्वरूप, तोच भगवान आहे. तर आपण सच्चिदानंद जेव्हा म्हणतो, जय सच्चिदानंद, अंतरंगातील शुद्धात्म्याला नमस्कार करतो. समजताय आता तुम्हाला? आणखीन एक आहे, दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हणजे काय आहे? दादा भगवान म्हणजे अंतरंगातील शुद्धात्मा, त्यांचा जय जयकार करतो. म्हणजे जेव्हा 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 भगवंताचं आगमन होतं, श्रीमद तीर्थंकर भगवान, तेव्हा देवदेवता म्हणतात जय हो भगवान, जय हो. तर आपण दादा भगवानांच्या अंतरंगातील भगवानांचा जय जयकार करतो. तेव्हा आपल्याच आत्म्याची आपण भक्ती करतो. दादा भगवानांचा हा जो फोटो दिसतोय तो नाही आहे. ते काय म्हणायचे की शरीर दादा भगवान नाही आहे, ते तर एम पटेल आहे. मीही दादा भगवान नाही, मी तर ज्ञानी पुरुष आहे. अंतरंगातील आत्मा तो दादा भगवान जो आपल्या अंतरंगातही वसलाय, आवरणाने झाकला गेलाय. माझ्या अंतरंगातील आवरण तुटलंय, असा दादा भगवान आहे.
तर अशा भगवंताला आपण नमस्कार करायचा, अंतरंगातील दादा भगवानांना. त्यामुळे आपलं आवरण तुटेल आणि स्थिरता वाढेल, आनंद वाढेल. पण मन नेहमी चंचल असतं आणि ते स्थिर नाही राहत, तेव्हा काय करायचं? तेव्हा दादा भगवानांचा असीम जय जयकार करायचा. आरतीला सांगायचं 10 मिनिटं रोज म्हण, शब्द वाचून दादा भगवानांचा असीम जय जयकार हो. हे शब्द सावकाश म्हणायचे डोळे बंद करून. आणि बघा, स्थिरता तुमची थोड्या दिवसांनी वाढत जाईल, एकाग्रतेची शक्तीही वाढेल. जय सच्चिदानंद दीपक भाई. बोला. श्री सिमंदर स्वामी प्रभू, दादा भगवान, निरुमा आणि आपल्या चरणांवर कोटी कोटी प्रणाम. पूज्यश्री, आपण आमच्या अंतरंगात दीपक प्रज्वलित केलाय आणि त्याच्या प्रकाशात आमच्या जीवनरूपी खोलीतील कचरा म्हणजे दोष दिसायला लागलेत. हा कचरा साफ करण्यासाठी आम्हाला डेटॉल, फिनेल, झाडू हे सगळे आपल्या 5 आज्ञांच्या रूपाने दिलेले आहेत. त्यासाठी अनंत अनंत वेळा धन्यवाद. आता या आयुधांना रोजच्या व्यवहारात अप्लाय करण्याची शक्ती प्रदान करण्याची कृपा करावी. पण शक्तीसाठी चरणविधी खास करायचा आहे. विधी, वाचन, सामायिक प्रतिक्रमण, त्याने खूपच शक्ती वाढेल. कोणाला दुःख पोहोचवलं आहे, काय नाव आहे तुमचं? पुष्पा. तर मग पुष्पाकडून प्रतिक्रमण करून घ्यायचं. माझा एक प्रश्न हा होता की आर्तध्यान आणि चिंता यामुळे तर कोणत्याही देहधारी जीवात्म्याला हानी नाही पोहोचत, तरी मनुष्याला 4 म्हणजे जनावर गतीमध्ये का जावं लागतं? 4 गती म्हणजे जनावर गतीमध्ये जावं लागतं, कारण स्वतः आत्मा आहे अनंत ऐश्वर्यवाला, पण भीक मागतो, दुःखी होतो आणि माझं काय होईल या शंकेने ग्रासलेला असतो. त्याला गुन्हा लागतो. पण कोणाची हानी तर नाही होत ना? कोणाची हानी? स्वतःच्या आत्म्याचीच हानी झाली ना. नाही का, एखाद्या मोठ्या शेठचा मुलगा असेल आणि भीक मागितली तर चांगलं आहे का? त्याचं कारण त्याला माहीत नाही माझं स्वरूप काय, म्हणून चिंता करतो. आणि चिंतेचा अर्थ काय आहे की परसत्तेला स्वतःच्या हातात घेतलं. जसं हॉलची जबाबदारी हॉल मॅनेजमेंटवाल्यांची आहे किंवा मग त्या ओनरची आहे. पण तुम्ही काय म्हणाल, ही खुर्ची आहे ना, ती हलवा, हा सगळा हा रॉड काढून टाका, ही जमीन ही अशी करा, हे सगळं कराल तुम्ही. जर गेलाच असं कराल तर चालेल का? नाही. आणि जर काही तोडफोड केली तर चालेल? ॲक्सेप्ट करतील काय लोक? नाही. गुन्हा होईल ना तुमचा. ती दुसऱ्यांच्या मालकीची गोष्ट, त्यात तुम्ही का दखल दिलीत? तर चिंता म्हणजे परसत्तेत दखल देणं. मी करता हे मानल्यामुळे दुसऱ्या शक्तींमध्ये आपण हस्तक्षेप करतो. त्याचा अर्थ चिंता, अर्थध्यान. शरीराचं जे काही होत आहे कर्माच्या हिशोबाने, तेव्हा शरीराच्या आधाराने मानतो की माझं काय होईल. तर ह्या चिंतेचा गुन्हा लागतो त्याला. अर्थध्यान म्हणजे जे संयोग वियोगी स्वभावाचे आहेत त्यांच्यासाठी रागद्वेष करतो. चांगलं आहे, वाईट आहे बोलत राहतात. त्यामुळे अपराध घडतो. अपराधामुळे अधोगतीला जात राहतो. थँक्यू. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्य दीपक भाई. हां बोला. माझा एक प्रश्न आहे की आपण अहंकाराला कसे नष्ट करावे? अहंकाराला ओळखावं लागेल. अहंकाराचं स्वरूप काय आहे? अहंकार म्हणजे काय आहे? तुम्ही खरोखरच उज्ज्वल आहात ही खरी गोष्ट आहे का? नाही. मग स्वतः कोण आहात? शुद्धात्मा आहे. ते जाणून घेतल्यावर मग नंतर मीच उज्ज्वल आहे हे मानणं, त्यालाच अहंकार म्हणतात. आणि अहंकाराचं दुसरं स्वरूप काय आहे? होत आहे त्याला मी केलं असं मानणं. तो कर्ताभाव तोच अहंकार आहे. म्हणून कर्ता कोण आहे त्या जागृतीत राहावं. मी स्वतः कोण आहे समजून घेतलं तर अहंकार गळून पडेल. फाईल बरोबर थोडे भांडण झाल्यानंतर थोडा अहंकार आपला कमी होतोय. तर हा उज्ज्वलचा अहंकार उभा ठाकलाय फाईल सोबत भांडण्यासाठी, म्हणून उज्ज्वलला सांगायचं प्रतिक्रमण कर. ठीक आहे. अहंकारही नष्ट होईल, भांडणही होणार नाही. ठीक आहे. आणि माझा दुसरा प्रश्न आहे की आपण आपल्या धंद्यात वितरागता कशी काय आणायची? ही वितरागता तर पुढचं स्टेशन आहे, पण समभावाने वितरागतेची सुरुवात होते. फाईलचा समभावाने निकाल कराल तर वितरागतेची सुरुवात होईल. प्रॉफिट झाला तर मग प्रेम नाही, लॉस झाला तर द्वेष नाही. मदत करणाऱ्यावर प्रेम नाही, नुकसान करणाऱ्यावर द्वेष नाही. निमित्त आहे समजा, फाईल आहे समजा, समभाव ठेवाल तर मग वितरागतेची सुरुवात झाली आहे. बरं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.
दादाश्री, सुखात ज्ञातादृष्टेपणात आत्म्याचा अनुभव कमी होतो आणि दुःखात थोडं जास्त होतोय. खरी गोष्ट आहे. कारण सुखात तन्मयाकार होऊन गेल्यामुळे जागृती राहत नाही. दुःखात वेगळेपण आपोआपच राहतं, कारण भोगवटा असतो. त्यामुळे आपण जागृतीत येतो आणि मग लगेच फाईलचा समभावाने निकाल केला तर जागृती आणखी वाढेल. बरोबरच आहे. हो हो. आता काय आहे की आपल्या सुखात जागृती राहत नाही, तेव्हा थोड्या वेळानंतरही चेक करा की कुठे जागृतीत चुकलो आहे. थोडं ज्ञान, 5 आज्ञा, कुठे कुठे आपली जागृती राहिली कुठे कुठे आपली 5 आज्ञांमध्ये चूकभूल झाली. त्यामुळे आपली जागृती वाढेल आणि सुखातही कळायला लागेल की इथे जागृती निघून जाते. पुढच्या वेळी तुम्ही जागृत राहू शकाल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. दीपक भाई, शैलजा बोलतेय. मृत्यूच्या वेळी साऱ्या जीवनातील कर्माचं सारं रूप मिळतं आणि त्याच्या हिशोबाने दुसरा जन्म मिळतो. तर हे सार कसं काढलं जातं? ते आपोआपच बाहेर पडतं. कारण माणूस तर चांगली कर्म करत असतो आणि वाईटही करत असतो. हो, तर प्रॉफिट लॉस सगळं पुण्य पापाचं मिक्सचर होऊन बॅलन्स शीट येते. पण बघा, 10 प्रॉफिट, 10 पुण्य असेल, 12 पाप असेल, तर 10 आणि 12 मधून 2 मायनस, 2 पाप बाकी, तर 2चा हिशोब, पापाचा हिशोब, त्याप्रमाणे गती मिळेल त्याला. पण भोगण्याच्या वेळी पुण्य वेगळं भोगावं लागेल, पाप वेगळं. पण बॅलन्स शीटमध्ये प्लस मायनस होऊन रिझल्ट येतो. मग याचा अर्थ प्लस मायनस होतं दोन्ही नाही, रिझल्ट पर्यंत, बॅलन्स शीट पर्यंत. बरं. बाकी एका माणसाकडून आपल्याला 10,000 घ्यायचे आहेत, एका माणसाचे 22,000 चुकते करायचे आहेत, तर आपल्याला काय समजतं की 12,000चा लॉस आहे असंच समजतो ना आपण. बाकी 10,000 वाल्याला 10,000 वेगळे द्यावे लागतील, घ्यावे लागतील, 22,000 त्याचे वेगळे 22,000 द्यावे लागतील. ते भोगण्याचा काळ तो वेगळा असेल. पण बॅलन्स शीट काढली तर आपल्या लक्षात येईल की आपला बिझनेसमध्ये लॉस झालाय का प्रॉफिट. तसंच हे सारं आहे. जय सच्चिदानंद. हो हो. माझा प्रश्न हा आहे की मोक्ष मिळाल्यानंतर आपण या पृथ्वीवर आलो आहोत, शरीरासोबत मोक्षप्राप्तीसाठी जी प्रार्थना करत आहोत, जे काही कार्य करत आहोत, आणि जेव्हा आपल्याला मोक्ष मिळतो त्यानंतर शरीरातून निघून जातो, मग कसे जीवन असते आणि ते कसे सगळे घडते आणि ते जीवन आपण कसे जगतो, त्यात आपण मोक्षानंतरच्या गोष्टी विचारतो. होय, मोक्षाच्या नंतर. मोक्षानंतर तर काय होतं की शरीराचा त्याचा पूर्ण हिशोबच संपून जातो. परमाणू मात्रासोबत हिशोब पूर्ण होतो. म्हणजे प्युअर आत्मा, विदाऊट ॲटम, विदाऊट बॉडी, विदाऊट शरीर, विदाऊट कर्म, ॲब्सोल्यूट प्युअर आत्मा सिद्ध क्षेत्र, सिद्ध गतीमध्ये जातो. आणि तिथून साऱ्या ब्रह्मांडाला म्हणजे लोकाकडे बघत राहतो, जाणतो, स्वतःच्या अनंत अनंत समाधीत राहतो. त्याला नंतर असं शरीरही नसतं, खाणं पिणं काहीच नसतं, फक्त ज्ञानस्वरूप द्रष्टाभावात सारं लोक बघत राहतो, जाणत राहतो. म्हणजे ब्रह्मांडाला बघणं जाणण्याचंही कार्य त्यात असतं. आणि बघणं जाणण्यानेही खूप परमानंद, खूपच आनंद समाधी दशा राहू शकते. अनंत काळापर्यंत अशा आनंदात राहायचं असतं. मग हे करायचं म्हणजे काय करायचं नसतं, हे घडत जातं. कारण आता संसाराचे हिशोब पूर्ण होऊन सुटका झाली आहे. जसे आपल्याकडे दागिने असतात, आणि पण शेवटी आपण काय करतो, दागिने सारे वितळवून वळं बनवतो, वळं ते तिजोरीमध्ये ठेवून देतो. मग का चाललंय हे सगळं? हे नाही का, गेला तिकडे तर त्या स्थितीतला आत्मा आपल्या अंतरंगात तोच आत्मा आहे, अनंत सुखाचं धाम. पण बघा, अज्ञानतेने किती प्रकारचे राग, द्वेष, मोह, क्रोध, मान, माया, लोभ, वैराग्य, वैर, भाव सगळे आयुष्य आपण वाया घालवलं आहे आणि नवी कर्म बांधून भटकत राहतोय 4 गतीत. तर ह्या अज्ञानतेमुळेच भटकावं लागतं. पण ज्ञान मिळाल्यावर समाधी सुख सुरू होतं. तेवढंच आहे हे. म्हणजे हा अनुभव घेऊन सार जाणण्याचा त्याला अनुभव मिळतो की हे माझं स्वरूप नाही आहे, माझं स्वरूप नाही. शेवटी माझं स्वरूप काय अनुभव मिळाला की संसारातील कर्म बंधनातून मुक्त होतो आणि मोक्षगती मिळते त्याला. थँक्यू. हां, जय सच्चिदानंद. बोला. हॅलो, मी मृदुलता दंडे, पुण्यातली आहे. आणि मी बऱ्याच वर्षांपासून TV प्रोग्राम बघते. खूप दिवसांपासून असं वाटत होतं की ज्ञान घ्यायचं आहे, म्हणून 8 महिन्यांपूर्वी मी घाटकोपरमधून ज्ञान प्राप्त केलं. आता चरविधी वाचायच्या वेळी थोडे काही शब्द असे आहेत की अर्थ त्याचा जाणून घ्यायचा आहे. तर
त्यात नो कर्म स्वाध्याय 18 पाप स्थानक हे शास्त्रातलं आहे, जैन शास्त्र. 18 म्हणजे हे चोरी करणं, खोटं बोलणं, परिग्रह, हिंसा, विषयविकार, क्रोध, मान, माया, लोभ, मिथ्यात्व किंवा कोणाची चुगली करणं, अशी सगळी 18 पापस्थानकं आहेत. आणि दुसरा म्हणजे नो कर्म म्हणजे नो कर्म म्हणजे विचार, वाणी, वर्तनाने जे काही कार्य होत आहे ते नो कर्म. आणि पुन्हा पुन्हा मनात चालतं की प्रतिक्रमण आता जो दोष झाला वाटतोय त्यासाठी आणि सामायिक जुने पुराणे जे दोष आहे त्यासाठी करायचंय. प्रतिक्रमण म्हणजे काय की कोणाला दुःख पोचलं तर मृदुलताकडून प्रतिक्रमण करून घ्यायचं. आणि दोष कोणत्या कारणाने झाले? मोहाने झाले, मनमानी करण्याने झाले, अहंकाराने झाले, द्वेषाने झाले, ते सगळं चेक करणं ते सामायिक आहे. सामायिकमध्ये आपण कोणत्या कारणाने घडलंय डिटेल बघतो आणि प्रतिक्रमण तर दुःख पोचवलंय त्यासाठी माफी मागणं असतं. 8 महिन्यात तर खूपच बदल झालाय, घरातही बदल घडलाय. आणखी एक गोष्ट जाणून घ्यायची, या साधवाचा अर्थ काय आहे? स्यादवाद म्हणजे काही धर्मातील प्रमाणांना तडा जाऊ नये, कोणाचा अहम दुभंगला जाऊ नये, एखाद्या धर्माचं प्रमाण दुभंगलं जाऊ नये अशी वाणी. म्हणजे आत्म्याच्या जागृतीमध्येही राहायचं आहे आणि व्यवहारही करेक्ट सांगायचं आहे की अशा प्रकारे हा व्यवहार करेक्ट आहे आणि रिअलमध्ये आत्मा अशा प्रकारे करेक्ट आहे. दोन्ही व्यवहार आणि निश्चय दोन्हींचा बॅलन्स ठेवून मांडणं तो स्यादवाद आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.